महाराष्ट्रीयन घराघरामध्ये बनवली जाणारी पाटवड्यांची आमटी. फक्त जिल्हा बदलतो त्याप्रमाणे भाजी करण्याची थोडीशी पद्धत बदलते. मात्र सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे चव. एखाद्या भाजीची चव आवडली की आवडीने आपण घरामध्ये बराच वेळेस ती भाजी बनवतो. मटणाच्या भाजीप्रमाणे चविष्ट ही पाटवड्यांची आमटी लागते. त्यासाठी सुरुवातीला अर्धा चमचा तेलामध्ये एक मोठा कांदा लाल करून घेतलेला आहे. इथे तेलामध्ये कांदा टाकतानाचा व्हिडिओ थोडा स्किप झालेला आहे. तेलामध्ये कांदा चांगला लाल झाला की त्याच्यामध्ये खोबरं टाकलेलं आहे. कांदा आणि खोबरं याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. एक मोठ्या साईजचा कांदा घेतलेला आहे आणि पाववाटी खोबरं किसून घेतलेलं आहे. खोबरंसुद्धा चांगलं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. खोबरं लाल झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा धने, 1 चमचा तीळ आणि अर्धा चमचा खसखस टाकलेली आहे. अतिशय स्वादिष्ट भाजी बनवायची असेल तर धने, खसखस आणि तीळ अजिबात स्किप करू नका. याच्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते. लो फ्लेमवरती 2 मिनटं धने, खसखस आणि तीळसुद्धा भाजून घेतलेले आहेत. घरामध्ये नेहमी ज्या पद्धतीने वाटण भाजलं जातं त्या पद्धतीने वाटण भाजून घेतलं तरी चालेल. लोखंडी तव्यामध्ये बरेच जण वाटण भाजतात, तसं भाजून घेतलं तरी चालेल. इथे सर्व वाटण भाजून तयार आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेलं कांदा आणि खोबरं याचं मिश्रण टाकलं. आता याच्यामध्ये सोलून घेतलेलं 1 इंच आलं आहे, 6-7 लसूणच्या पाकळ्या आहेत आणि छोट्या साईजचा अर्धा टोमॅटो घेतलेला आहे. पाव कपपेक्षा कमी पाणी टाकायचं आणि मिक्सरला फाईन पेस्ट तयार करून घ्यायची. जेवढं शक्य आहे तेवढं बारीक वाटण इथे तयार करून घेतलेलं आहे. वाटण साईडला ठेवूयात आणि इथे पाटवडीसाठी पीठ लावून घेऊयात. त्यासाठी 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये छोटा पाव चमचा मीठ टाकलेलं आहे आणि छोटा पाव चमचा हळद टाकलेली आहे. 1 चमचाभर तेल टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. आता थोडं थोडं पाणी टाकायचं आणि सुरुवातीला चमच्याने बेसन पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. एकदम पाणी टाकायचं नाही, थोडं थोडं करत पाणी टाकायचं आहे आणि बेसन पिठाचा कडक गोळा मळून घ्यायचा आहे. बेसन पीठ मळण्यासाठी पाण्याचं प्रमाण खूप कमी लागतं, म्हणून पाणी एकदम काळजीपूर्वक टाकायचं आहे. आता इथे बेसन पिठाचा थोडासा गोळा तयार झालेला आहे. अर्धा चमचा तेल टाकायचं आणि पीठ मळून घ्यायचं. बेसन पीठ चिकट असल्यामुळे बऱ्याच वेळेस बेसन पीठ हाताला चिटकतं आणि त्यामुळे बऱ्याच जणांना बेसन पिठाचा गोळा मळायचा कंटाळा येतो. या पद्धतीने पीठ मळून बघा, झटपट बेसन पिठाचा गोळा तयार होईल आणि हात सुद्धा जास्त खराब होणार नाहीत. आणि बघा, एकदम झटपट बेसन पिठाचा गोळा तयार आहे. हाताला पीठ चिटकत असेल तर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि एकदम स्मूथ असं बेसन पीठ तयार करून घ्यायचं आणि लाटून घ्यायचं. लाटताना लाटण्याला सुद्धा तेल लावून घ्यायचं, म्हणजे लाटण्याला सुद्धा पीठ चिटकणार नाही. पोळपाटवरती जर लाटून घेणार असाल तर पोळपाटला सुद्धा तेल लावून घ्यायचं. आणि बघा, एकदम पातळ अशी बेसन पिठाची पोळी लाटून घ्यायची. अजिबात पोळी कुठेही फाटलेली नाही. मी या पद्धतीने एकच मोठी पोळी लाटून घेतलेली आहे. तुम्ही 2 छोट्या छोट्या पोळ्या लाटून घेतल्या तरी चालतील. आता ही पोळी 5 मिनटं साईडला ठेवूयात आणि इथे वाटण तळून घेऊयात. वाटण तळण्यासाठी मी इथे अर्धी पळी तेल घेतलेलं आहे आणि तयार केलेलं वाटण तळून घ्यायचं आहे. वाटण तळताना गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायची आणि तेल सुटेपर्यंत वाटण परतवून घ्यायचं आहे. भरलेली वांगी बनवण्यासाठी, मसाल्याची चवळी मटकी बनवण्यासाठी हे वाटण वापरू शकता. नक्की या पद्धतीने वाटण बनवून भाजी बनवून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका भाजीला चव कशी आली ती. वाटण भाजून झाल्यानंतर 1 चमचा घरातील काळा मसाला, 1 चमचा धना पावडर, छोटा पाव चमचा गरम मसाला, छोटा पाव चमचा हळद आणि फक्त वाटणला लागेल इतकंच मीठ टाकलेलं आहे. म्हणजे छोटा पाव चमचा मीठ आणि थोडीशी कापलेली कोथिंबीर टाकून मसाले वाटणमध्ये भाजून घ्यायचे. तुम्ही याच्यामध्ये किचन किंगचा मसाला, मॅगी मॅजिकचा मसाला टाकू शकता, त्याच्यामुळे भाजीची चव डबल होते. वाटण आणि मसाले पूर्ण भाजून झालेले आहेत. चमचाभर मसाले आपण साईडला काढून ठेवूयात आणि उरलेलं जे वाटण किंवा मसाला तयार केलेला आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला छोटा पाव कप पाणी टाकायचं आणि सर्व मसाले पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. असं केल्यामुळे भाजीला चांगली ग्रेव्ही सुद्धा येते आणि वाटण पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतं. कुठेही वाटणच्या गाठी तयार होत नाहीत किंवा गाठी शिल्लक राहत नाहीत. 2 कप पाणी टाकलेलं आहे. तुम्हाला भाजी कितपत घट्ट पातळ आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. मी इतपत पातळ भाजी तयार करून घेतलेली आहे. आता जी ग्रेव्ही तयार केलेली आहे त्यापुरतंच मीठ टाकायचं, कारण आपण वाटणमध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे. आणि मिडियम टू लो फ्लेमवरती ही ग्रेव्ही उकळायला ठेवायची आहे. आणि इथे ग्रेव्हीला कलर बघा किती सुंदर आलेला आहे. वाटणमध्ये आपण थंड पाणी टाकलं तरी सुद्धा ग्रेव्हीला कलर छान आलेला आहे आणि भाजीच्या वरती कट सुद्धा येण्यास सुरुवात झालेली आहे. आपण बेसन पिठाची जी पोळी लाटून ठेवली होती त्याच्यावरती काढून ठेवलेला मसाला टाकायचा, सगळीकडे पसरवून घ्यायचा. मसाला जर बेसन पिठाच्या पोळीला चिटकत नसेल तर जे भाजीचं पाणी आहे ते अर्धा चमचा टाकायचं. सगळीकडे मसाला स्प्रेड करायचा आणि या पद्धतीने
छोट्या छोट्या कापण्या तयार करून घ्यायच्या। पाटवडी खूप जाड होऊ नये म्हणून मी मध्ये सुद्धा एक कट मारून घेतलेला आहे, म्हणजे छोट्या छोट्या किंवा पातळ पातळ पाटोड्या तयार होतील। इथे तुम्हाला वाटण लावायचं नसेल तर तुम्ही बेसन पिठाच्या पोळीला थोडंसं तेल लावू शकता। त्याच्यावरती लाल मिरची, धना पावडर, चाट मसाला, कोथिंबीर, ओलं खोबरं किंवा आपल्या आवडीचे मसाले टाकून रोल बनवू शकता आणि या पद्धतीने रोल बनवून घ्यायचे। मी इथे या मोठ्या पोळीला मध्ये एक कट दिलेला आहे, त्यामुळे बघा एकदम पातळ पातळ पाटोडी तयार झालेली आहे। आणि बघत असाल पाटोडी कुठेही तुटलेली नाही। आपण इथे गुजराती गट्ट्याची भाजी महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये बनवलेली आहे। कुठेही बेसन पिठाच्या ज्या साईडच्या बाजू असतात किंवा कडा असतात त्या आपण काढून ठेवल्या नाहीत। संपूर्ण बेसन पिठाची पोळी इथे वापरलेली आहे आणि बघा इथे किती सुंदर रोल तयार झालेले आहेत। पाहुणे जर येणार असतील तर तुम्ही या पद्धतीने पाटोड्यांची भाजी बनवून बघा, तुमचं इम्प्रेशन सुद्धा डबल होणार आहे। आणि भाजीची चव कशी लागली ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका। आणि बघा पाटवडीचा जो शेवटचा भाग आहे तो व्यवस्थित चिटकवून घ्यायचा। बेसन पीठ ओलं आहे त्यामुळे शेवटचा जो भाग आहे तो लगेच चिटकतो आणि रश्यामध्ये किंवा पाटवडीच्या आमटीमध्ये हे रोल टाकले तरी हे रोल ओपन होत नाही। आणि कोपऱ्याचे जे भाग होते त्याची बघा छोटी छोटी पाटवडी तयार झालेली आहे। अजिबात कुठेही बेसन पीठ आपण वाया घातलं नाही। एकदम झटपट असे हे रोल बनवून तयार होतात। सगळ्या पाटवड्या किंवा पाटवड्यांचे रोल तयार आहेत। तिकडे आपला भाजीचा रस्सा सुद्धा उकळलेला आहे। तुम्ही या पाटोड्या वाफवून सुद्धा खाऊ शकता। आमटीला इथे उकळी आलेली आहे, त्याच्यामध्ये सर्व पाटोड्या टाकायच्या आणि 9 ते 10 मिनिटं मीडियम टू लो फ्लेमवरती भाजी उकळून घ्यायची। ज्या पाटोड्या तयार केलेल्या आहेत त्या कच्च्या आहेत, त्या पूर्ण शिजवून घ्यायच्या आहेत। मी सुरुवातीला 5 मिनिटं लो फ्लेमवरती पाटोड्यांची एक साईड शिजवून घेतली आणि नंतर 5 मिनिटं पाटोड्यांना पलटी करून दुसरी साईड सुद्धा शिजवून घेतली। गॅसची फ्लेम लो करून झाकण ठेवून 8 ते 9 मिनिटं वाफ काढून घेतली तरी चालेल। मी ते आलट पलट करत 10 ते 11 मिनिटं पाटवड्या शिजवून घेतलेल्या आहेत। गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि बघा इतपत घट्ट अशी भाजी तयार झालेली आहे। भाजीला कलर बघा किती छान आलेला आहे आणि एकदम घट्ट अशी ही भाजी तयार झालेली आहे। थंड झाल्यानंतर ही भाजी आणखीन घट्ट होणार आहे, म्हणून गरम गरमच भाजीवरती ताव मारायचा। भाजी दिसायला जेवढी छान आहे चवीला त्याच्या डबल छान आहे। भाजीचा घमघमाट तुमच्यापर्यंत सुद्धा आला असेल आणि इथे आपल्या सर्व पाटोड्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत। ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।